आपले पाठिंबा दिलेले आहेत आणि या मागणीसाठी सागर दादांना इथं बळ दिलेले आहे. आतापर्यंत विविध पक्षाचे सर्व नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचे मत मांडलेले आहे. आता आमच्या रमेश पाटील साहेबांनी आम्ही जयंत पाटील साहेबांना असा विषय चाललेला आहे, मी इतिवृत्त कळवलो आणि मोबाईलवरती सगळं माहिती पाठवल्यानंतर साहेबांनी अतिशय विस्ताराने सगळी मागणी इथं त्यांनी स्वतः वाचून आणि विधान भवनामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर स्तरावरती त्यांनी पाठपुरावा करू आणि यातलं बहुतांश मागणी मान्य होईल असे प्रयत्न करू आणि सोबत जजच्या शिष्टमंडळाला देखील विश्वासात घेऊन सगळे आपण पाठपुरावा करू असं आश्वासन दिलेलं आहे. मगाशी आपले सुभाष गोपी साहेब म्हणले की बसवेश्वर महात्मा बसवेश्वरांचं स्मारक मंगळवेढा इथे झाले पाहिजे आणि महामंडळ स्थापन करून 2 वर्ष झालेले आहेत. त्यांनी महामंडळाला पदाधिकाऱ्यांची नेमणूक नाही, कुठलाही आर्थिक तरतूद नाही. ही गोष्ट अत्यंत नाजूक आहे. बसवेश्वर महात्मा बसवेश्वर मगाशी आमचे कोणीतरी भगिनी सांगितलं की 12व्या शतकामध्ये त्यावेळी पार्लमेंट स्थापन केले आणि सर्व धर्म समभाव फार मोठं कार्य बसवेश्वर महात्मा बसवेश्वरांचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठं योगदान आहे. अशा महापुरुषांच्या प्रतिमा फोटो प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये असलं पाहिजे. याला काही शासनाचं बजेट लागत नाही का बस, याला काय फार आढळ डॉक्टरनी इथून काय मुख्यमंत्र्यांपर्यंत दंडवत करावं अशी काय अपेक्षा नाही. आता सध्या आरडी डॉक्टर इथं प्रतिनिधित्व करतात. आमच्या समाजामध्ये अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे. निवडणूक आलं की स्टेजवर मुख्यमंत्र्यांना फोन लावून देतात. माझी विनंती, आम्ही त्या पक्षात असताना प्रत्येक गोष्टी अगदी पोटतिडकीने मांडलेल्या आहेत. आम्ही त्या पक्षात नाही आणि मुख्यमंत्र्यांचे आम्ही आता सध्या कार्यकर्ते नाही. ज्यांनी मुख्यमंत्र्यांचे इथं कार्यकर्ते म्हणून मिरवणूक काढतात त्यांनी समाजासाठी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमा प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये लावावं. याच्यासाठी 1 रुपये कुठं तरतूद करावं लागत नाही. ही एक महत्वाचा विषय आहे. आणि महामंडळ स्थापन होऊन 2 वर्ष झालं. लिंगायत समाज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात आहे, सुशिक्षित आहे, संयमी सगळा समाज आहे, सुशिक्षित आहे. या समाजासाठी महामंडळाला टोकन प्रोव्हिजन तरी करून या समाजाला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे होतं, केलेलं नाही. आणि आम्ही सुद्धा सुनेत्रा पवार वहिनीशी आता बोलणार होतो, पण आता त्यांनी निवडणुकीत आहे, आचारसंहिता आहे, स्वतः उमेदवार आहेत सध्या. आता त्यांना बोलता येत नाही म्हणून इलेक्शन होऊ दे, इथले जेवढं समाज बांधव 500-1000 येऊ दे, आम्ही स्वखर्चानं नेऊ आणि समाजाचे सगळे तिथं आपण मागणी करू आणि काम होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू. हे फार महत्वाचे विषय आहे. महात्मा बसवेश्वरांचे कार्य भारतामध्ये, देशामध्ये, जगामध्ये अत्यंत मोठं कार्य आहे. अशा महापुरुषांचा पुतळा झालेच पाहिजे. त्या महापुरुषांच्या नावानं महामंडळ झाली पाहिजे. त्या महामंडळाचा आमच्या समाज बांधवांना प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, गाव याला उपयोग झाला पाहिजे आणि आर्थिक मदती मिळाली पाहिजे अशी भावना आमची सागरच आहे. सागर बरोबर आपल्या पूर्ण समाजाचा, सागर स्वतः उद्योग आहे. ते कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ता नाही, ते कुठं निवडणुकीला उभा राहणार नाही. समाजासाठी सागरने एवढं मोठं काम करते. त्यासाठी जतमध्ये इथून पुढे सागर तुमच्या बरोबर, तुम्हाला घेऊन आपण मुंबईमध्ये उपोषणला बसू. अधिवेशन काळामध्ये आम्ही तुमच्या बरोबर उपोषणला बसू आणि मागणी मान्य होईपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करू आणि कुठलाही राजकीय मतभेद आणि कुठलाही वाद न आणता या विषयाला ज्यांनी सोबत येतील त्यांना सोबत घेऊन जाऊ आणि त्या मागणी मान्य होईपर्यंत आपण पाठपुरावा करू असं इथं विचार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवंत.